नमस्कार. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत. आत पळया आजची मुख्य खबर. 10 मे ते 24 मे पर्यंतच्या लॉकडाऊनची नियमावळी. कारवार. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाक लागून कर्नाटक राज्यान 10 मे ते 24 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करचो आदेश राज्य सरकारान दिला आणि या विषयाचेर जिल्हा प्रशासनान कठीण क्रम घेतला. कारवार जिल्हाधिकारी आणि पोलीस वरिष्ठाधिकारी हेमी संयुक्त पत्रिका बैठक घेऊन या लॉकडाऊना वेळार कसल्याक निर्बंध आणि कसल्याक निर्बंध ना हे जाहीर केला. सकाळी 6 ते सांजेचे 6 पर्यंत दूध विकची दुकानां चालू उरतली. जीवनावश्यक किराणी सामान खरेदी करूक सकाळी 6 ते 10 वाजपर्यंत मात्र परवानगी उरतली. जाल्यार कारवार नगरसभेच्या आदेशाप्रमाणे घराघरात वचून व्यापार करूक व्यापाऱ्याक परवानगी आसा. औषध दुकानाक कसलेच निर्बंध ना. दुकानाचे जे गाडे आसात तेमकां निर्बंध आसा. रस्त्यार बसून व्यापार करतल्याक निर्बंध आसा. मासळी तरकारी व्यापाराक निर्बंध, पण मासळी तरकारी घरां वचून विकूक अनुमती आसा. अवश्य वस्तू हाडटल्यांक रस्त्यार वाहन हाडूं जायना. जिल्ह्यात कसल्याच खाजगी वाहनाक संचार करूक परवानगी ना. सरकारान परवानगी दिल्ल्या वाहना शिवाय बाकी वाहनाक परवानगी ना. अति अवश्य वस्तू खरेदी वयतना मास्क आणि सामाजिक अंतर पाळूं जाय. हॉटेलात पार्सल दिवूक मात्र परवानगी. आतापर्यंत तारीख ठरयल्या लग्नाक फक्त 40 लोक भाग घेऊन लग्न समारंभ करू शकतात. जाल्यार लग्ना घरच्या प्रमुख सदस्यालय नावार जिल्हा प्रशासनालय आणि अधिकृत अनुमती पत्र उरूकच जाय. जिल्ह्याच्या चेकपोस्टाचे कडक बंदोबस्त उरतली. प्रवाशाक वचूक अवकाश ना. जिल्ह्या भायल्यान आणि राज्या भायल्यान प्रवेश करतल्याक हाताक क्वारंटाईन सील मारतले. या लॉकडाऊनात सरकारान काही प्रमाणातच काम करूक अवकाश दिला. सरकारान परवानगी दिल्ल्या वाहनाक सोड बाकी वाहनां रस्त्यार फिरूक बॅन आसा. असली वाहनां सीज करतले आणि फुडले 30 दीस पर्यंत वाहन कोर्टाच्या ताब्यात उरतले. ट्रेन विमानाक तिकेट बूक असल्यार मात्र आंतरजिल्हा आंतरराज्यात वचूक अनुमती आसा. इतलेच न्ही तर संबंधित तालुका अधिकाऱ्यालय अधिकृत पत्र हाडल्यारच प्रवाशाक वचूक अनुमती मेळटली. कृषी कामगाराक अनुमती आसा. या लॉकडाऊनाचे नियम हे असे म्हूण जिल्हाधिकारी स्पष्ट केला. प्रत्येकट्या नियमाचे कठोर पालन करचे, घरातच रावचे आणि सुरक्षित रावचे असे जिल्हा प्रशासनान कळयला. अति अवश्य उरल्यार भायर चला नापेक्षा घरातच रावा असे कळयला.